नागपूर शहरात विकास कामांच्या नावाखाली प्रशासनाकडूनच परवानगी देऊन सर्रास वृक्षतोड सुरू आहे। लकडगंज भागातल्या एव्हीजी लेआउटमधल्या सरदार वल्लभभाई पटेल मैदानातील 5 ते 6 मोठी झाडं गणपती विसर्जनासाठी स्थायी टाक्या बनवण्याकरिता कापण्यात आली आहे। झाडांच्या या कत्तलीचा स्थानिक नागरिकांनी विरोध केलाय। ही कत्तल थांबवावी अशी मागणी या नागरिकांनी केली आहे। एकीकडे नागपुरात गेल्या काही दिवसात अवकाळी वादळी पावसात झाडांची पडझड होण्याचं सत्र सुरू असतानाच दुसरीकडे मनपा प्रशासनातर्फे विकास कामांच्या नावाखाली परवानगी देऊन सर्रास वृक्षतोड सुरू आहे। लकडगंज भागातल्या एव्हीजी लेआउटमधल्या सरदार वल्लभभाई पटेल मैदानात स्थानिक नागरिकांनी दशकांपूर्वी स्वतः झाड लावून ती झाडं जगवली। ती झाडं मोठी झाल्यानंतर याच नागरिकांना सावली देत असताना 5 ते 6 मोठी झाडं गणपती विसर्जनासाठी स्थायी टाक्या बनवण्याकरिता कापण्यात आली आहे। नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी झाडांची ही कत्तल करण्यात आली। इथं आणखी काही झाडांची कत्तल करण्यात येणार आहे, मात्र या कटाईचा नागरिकांनी विरोध केला आहे। ये झाड़ जो यहाँ पर लगे हैं चारों तरफ में, पहले यहाँ कुछ भी हरियाली नहीं थी। हम इतने लोग जो सब खड़े हैं यहाँ पर, इतने लोग जो खड़े हैं, इन लोगों की मेहनत से झारे से लेके पानी दिया है। पानी की भी व्यवस्था नहीं थी। हमारे साथ में ये नामदेवराव भी थे उस टाइम, और उन लोगों ने झारे से पानी देके झाड़ को ऊपर किया। अभी जो झाड़ कटे 40-40 फुट ऊपर झाड़ के थे ये 5, और उधर के झाड़ भी नंबर डाल के रखा है। हो सकता है उसको भी कभी भी रात को आके वो झाड़ को भी काटने की कोशिश करेंगे, लेकिन ये झाड़ को काटने की कोई ज़रूरत नहीं थी। साल में एक बार गणेश जी विसर्जन आता है, उसके लिए करोड़ रुपए का खर्चा यहाँ करने की ज़रूरत नहीं है। कभी हमने देखा नहीं कि गार्डन एरिया के झाड़ काटे जा रहे हैं, कभी नहीं देखा। झाड़ लगाए जाते हैं, वृक्षारोपण होता है, लेकिन झाड़ काटे तो अभी झाड़ काटने के लिए जो जवाबदार है उसके ऊपर उचित कार्रवाई हो। और यहाँ जो टैंक बनाने जा रहे हैं, करोड़ों रुपए का मीनिंगलेस इन्वेस्टमेंट हो रहा है, वो उसका कोई यूज़ नहीं होने वाला। गेल्या काही वर्षात कोट्यावधी रुपये खर्च करून येथील मैदानाचं सौंदर्यीकरण करण्यात आलं। या मैदानात अनेक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जात आहे। शिवाय स्थानिक नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी याच मैदानाचा आसरा आहे। यामुळे येथील वृक्ष कटाईचा विरोध करताना नागरिकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। हे ग्राउंड पूर्व नागपुरामध्ये सगळ्यात प्रसिद्ध ग्राउंड आहे। या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम, क्रीडा क्षेत्राचे कार्यक्रम या ठिकाणी होतात। मागच्या 5-6 महिन्यामध्ये या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून या ग्राउंडचं सौंदर्यीकरण केलं, आणि सौंदर्यीकरण केल्यानंतर प्रशासनाने अन्यथा ज्या बी लोकांनी इथे झाडे कापले त्यांच्यावर नियमानुसार कानूनी कारवाई होते, हे सत्य आहे। आणि यामध्ये येणाऱ्या काळात तो गणपती विसर्जनाचा बहाणा करून काहीतरी कोणतंही न समजलेलं कार्य या ठिकाणी करून राहिले। येथील सर्व जे सकाळी या ठिकाणी फिरायला येतात त्या सगळ्या नागरिकांनी तडजोड विरोध या ठिकाणी केलेला आहे। आणि हा विरोध इथंच नाही, येणाऱ्या काळात आम्ही सगळ्याला माहितीच्या अधिकारामध्ये विचारू की तुम्ही झाड कामाची परमिशन तुम्हाला कोणी दिली। हे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून कटल्या गेले, फॉरेस्टच्या माध्यमातून कटल्या गेले, आणि स्थानिक नेत्याला भेटून जे नागपूर शहरचे कमिशनर आहे त्यांनाही भेटी घ्यायची आमचा संकल्प आहे। आम्ही याचा तडजोड विरोध करतो। पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून शहरातील तलावांच्या संवर्धनासाठी मनपा गणेश विसर्जनासाठी कृत्रिम टाक्यांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे। तोच या सिमेंट टाक्यांच्या बांधणीसाठी मोठमोठ्या झाडांची कत्तल करणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न आहे। इतरांवर वृक्षतोडी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात येतो। एक झाड तोडले तर 5 झाडे लावण्याचा नियम आहे। येथील झाडं तोडून मनपा इतरत्र झाडं लावेलही, मात्र स्थानिक नागरिकांना ज्या झाडांपासून सावली, प्राणवायू मिळतो आणि जी झाडं या नागरिकांनी स्वतः लावून मोठी केली आहे, त्या झाडांची कत्तल करण्यापूर्वी एकदा विचार होण्याची नक्कीच गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन आदमने, UCN न्यूज, नागपूर।